सामन्यामध्ये जे देवील संघाचे सलामीचे 2 फलंदाज होते तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन आणि ओंकार दोघांनी चांगली कामगिरी केली होती. सचिनने वैयक्तिक 36 आणि ओंकारने 22 आणि धावसंख्येचा डोंगर उभा करून ठेवला होता तो आपल्या संघासाठी. पाहूया मात्र बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवगर्जना लोहारे संघ. आणि गोलंदाज अविनाश पवार, स्ट्राईकला येतो ओंकार आणि नॉन स्ट्राईकला तो सचिन. पाहूया चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते ते देवील आणि लोहारे संघामध्ये आजूबाजूचे. आणि हा हलक्या हाताने मारलेला पाहूया 1 बाउन्स चौका. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय तो ओंकार जाधवने आणि पहिल्या चेंडूवरती हा 1 बाउन्स चौका पाहायला मिळतोय आपल्याला ओंकारच्या रूपाने. दोन्ही हे आजूबाजूचे संघ आहेत लोहारे आणि दिविल. नदीच्या पलीकडे असलेलं दिविल गाव आणि त्याच गावचे 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते ओंकार आणि सचिन. आणि गोलंदाजीसाठी आहे तो अविनाश. ऑफ साईडला हलक्या हाताने मारलेला चेंडू पाहूया. क्लास शॉट मारलेला आहे तो ओंकारने आणि हा चौकार, दुसरा चौकार आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तो. आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 8. सुरेख फटका मारलाय तो ओंकारने. क्लासिक फलंदाजीसाठी जो जाणला जातो तो हा खेळाडू ओंकार. नजीक मुल्ला ट्रॉफीमध्ये ज्यांनी अर्धशतक ठोकवलं होतं 18 चेंडूमध्ये फक्त 52 धावा खेळल्या होत्या तोच हा ओंकार जाधव आपल्याला देवील संघामध्ये पाहायला मिळतोय. अविनाशचा चेंडू ओंकारसाठी हा फुलटॉस चेंडू मात्र काय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो अविनाशचा ओंकारसाठी. 3 चेंडू आणि 8 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अविनाशची सुद्धा. कमबॅक केलेला आहे ते अविनाशने. निर्धाव चेंडू टाकून आणि हा 5च्या दिशेने फटकवलेला चेंडू पाहूया आणि हा 1 बाउन्स चौका. काय सुरेख फलंदाजी करतोय तो ओंकार. ऑफ साइड, लेग साइड, कव्हर ड्राय, कुठेही बॉल टाका तो सीमा रेषे पलीकडेच पाठवतोय. वैयक्तिक 12 धावा आणि संघाच्या सुद्धा 12 धावा झाल्यात त्या देवील संघाच्या. 4 चेंडू आणि 12 धावा. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 22 धावा वैयक्तिक केल्या होत्या परंतु आता 12 धावा 3 चेंडू मध्ये केलेले आहेत. 4 चेंडू मध्ये 5वा चेंडू ओंकारसाठी आणि हा सुद्धा पाठी आणि झेल सोडलेला आहे. हातामध्ये बॉल होता मात्र खराबाचे क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते शिवगर्जना लोहारे संघाचं. झेल सोडला म्हणजे मॅच सोडल्यासारखीच आहे आणि तो हे ओंकार सारख्या खेळाडूचे ज्याने 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारले होते. आणि आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो सचिन. उंच गुरासा बलाढ्य सचिन आणि क्लास शॉट मारून पाहूया आणि हा चौकार आहे. चौकार. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 17. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 खूप सुंदर आयोजन चालू आहे आणि कार्यक्रमाची पण सुंदर वाटचाल चालू आहे. तर आपले कमिटी मेंबर जे कोणी सर्व कमिटी मेंबर कुठे बसले असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. तसेच आपले निलेश दादा सावंत यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. अजून कोणी आपले मेंबर कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. आपलं सहकार्य अनमोल सहकार्य आहे सर्वांचं. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो सौरभ. स्ट्राईकला तो ओंकार जाधव. सौरभ तो ओंकार. पाहूया
सौरभ आपल्या संघासाठी काय करतो ते, तसेच ओंकार काय आपल्या संघासाठी करतो ते. पहिला चेंडू ओंकारसाठी आणि पहिला चेंडूवरती सुपला शॉट मारलेला आहे तो ओंकारने. काही सुरेख फलंदाजी करतो तो ओंकार जाधव. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार मारलेला आहे तो ओंकारने. आपल्याला इंडिया टीम मधून सूर्यकुमार कडून आपल्याला हा सुपला शॉट पाहायला मिळतो. तो सुपला शॉट आपल्याला इथे ओंकार जाधव कडून पाहायला मिळालेला आहे. सौरभ पहिल्या चेंडूवरती घनगती हल्ला पाहायला मिळतोय तो ओंकारचा सौरभ वरती. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती सौरभ बॉलची दिशा बदलतो का ती. दुसरा चेंडू ओंकारसाठी आणि खोदून काढलेला हा चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते या ओंकारला. चांगलं कमबॅक केलेलं आहे ते सौरभने. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 22. 2 चेंडू आणि 22 धावा. आणि आता आलाय तो सचिन. सचिनच्या बॅटमधून आपल्याला षटकार आणि फोरच पाहायला मिळतील. पाहूया सचिन काय करतो ते संघासाठी. आणि अपुलटा चेंडूवरती पाहूया घनगती हल्ला केला आणि हा झेल सोडलेला आहे. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते शिवगर्जना लोहारे संघाचं. लोहारे संघ हा क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, परंतु दिवील संघ गडफण त्यांना जाणवत आहे. बलाढ्य असा संघ समोर असल्यामुळे काहीसा दडपण आलेला आहे ते लोहारे संघाला. त्यामुळेच क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला काहीस तरी पाहायला मिळत आहे. चला तिसरा चेंडू ओंकारसाठी पाहूया. आणि ऑफसाईडला मारलेला हा चेंडू पाहूया. एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. ओव्हर झाल्यामुळे पाहूया तिसरा धावा सुद्धा पूर्ण. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते शिवगर्जना लोहारे संघाकडून. लोहारे संघ असा नाही, क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो हा संघ, परंतु या मॅच मध्ये धावसंख्या वाढली आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. आणि अंपायरचे 2 हात समांतर आणि हा वाईट चेंडू. 27 ना. धावसंख्या 27. पाहूया काय करतो तो सचिन आपल्या संघासाठी. त्याचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला नाही आणि हा फुलटा चेंडू आणि हा नो चेंडूवरती घनगती हल्ला आणि हा षटकार. मी बोललो होतो आताच की घनगती हल्ला आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि बोललो आणि हा षटकार आणि तोही नो चेंडूवरती आणि हा फ्रेट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सचिनला जर असे तुम्ही फुल टॉस चेंडू आणि बॅटच्या रडार मध्ये जर दिलात तर तो चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेरच पाहायला मिळेल. बॉल द्या. अंपायरला बॉल द्या. दिल गावचा क्रिस गेल ज्याला बोललं जातं तोच हा सचिन. उंच गुरा सचिन आपल्याला पाहायला मिळतोय तो दिविल संघातून. नो बॉल वरती त्यांनी घनाघाती हल्ला करून षटकार. 4 चेंडू आणि 34 धावा झाल्यात त्या दिविल या संघाच्या. काहीसे खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल ते सौरभची. पाहूया 5वा चेंडू सचिनसाठी. फ्रेडचा चेंडू आणि फ्रेड वरती खोदून काढलेला हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटकार. काय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल ते MS धोनी यांचा हा शॉट मानला जातो. तो हेलिकॉप्टर शॉट इथं आता खोदून काढलेला आहे आणि हा षटकार. काय सुरेख फलंदाजी करतो तो सचिन. मी बोललो होतो सचिन हा षटकार आणि फोरसाठी जाणला जातो. तो हा सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल होता आणि यॉर्कर टाकला होता, परंतु त्या यॉर्करला हेलिकॉप्टर शॉटने
आपला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. लास्ट चेंडूवरती होती घणाघाती हल्ला. पाहूया 1 बाउन्स. चौकार. षटकार फोर आपल्याला पाहायला मिळतात ते दिल संघाकडून. धाव संख्या झाली 44. 12 चेंडू आणि 44 रन. काय घणाघाती हल्ला करतात ते दिलेल्या संघाचे 2 सलामीवीर सचिन आणि ओंकार. पाहूया 100 रन पार करतात का ते दिल संघ. मागच्या मॅच मध्ये 71 रनाचं आव्हान ठेवले होते ते सावंतकोण संघासाठी. पाहूया आता 87 तुमचं होतं का कुठलं पार्ले संघ ना 87 रन पार्ले संघाने मारले होतं. पाहूया पार्ले संघाचा रेकॉर्ड ब्रेक करतात का दिल संघ. 44 रन झालेलेच आहेत आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मयूर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आला तो मयूरने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. पाहूया ती गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते का. परंतु त्याच ताकदीचा आणि त्याच चांगला पहिला चेंडूवरती घणाघाती हल्ला आणि हा पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलेला लांबच लांब षटकार. मी बोललो होतो बेल संघाचे दोन्ही सलामीवीर खूपच चांगली कामगिरी करतायत. मयूरच्या पहिल्याच बॉलवरती घणाघाती हल्ला करून दाखवून दिलंय की तू गेल्या मॅचला चांगली गोलंदाजी केली होती परंतु मी त्याच ताकदीचा फलंदाज आहे आणि मी तुला पहिल्याच बॉलवरती बाहेर षटकार मारून दाखवतो आणि ते दाखवून दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि दिल संघाचे 50 झालेले आहे. 50 धावा 13 चेंडू मध्ये 50 धावा झालेले आहे. दिल संघाच्या दुसरा चेंडू मयूरचा ओंकारसाठी दुसरा आणि हा मागच्या दिशेने बॉल. पाहूया 1 बाउंस चौकार. आपल्याला दिल संघाकडून चौकार आणि फोर पाहायला मिळत आहेत. काय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल दिल संघाचे. 2 चेंडू आणि 54 धावा. पाहूया पार्ले संघाचा 87 चा रेकॉर्ड आपण दिल संघ मोडतो का. 57 धावा झालेल्या आहेत. 14 चेंडूवरती पाहूया तिसरा चेंडू मयूरचा ओंकारसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती 4. तिसऱ्या चेंडूवरती सध्या घणाघाती हल्ला. पाहूया लांबच लांब षटकार. ओंकारने दाखवून दिलं की पहिल्या मॅच मध्ये मी जरा षटकार मारू शकलो नाही परंतु या मॅच वरती मी षटकार मारणार आणि त्याने दाखवून दिलं. मागच्या मॅचचा चांगला गोलंदाज मयूर ठरला होता परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती 4 आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारला. धावसंख्या 60. ओंकारसाठी पारितोषिक आलेला आहे. जर 50 धावा केल्या तर सागर पवार यांच्याकडून 1000 रुपये. वैयक्तिक किती रन झाले ओंकार जाधवचे. ह्याचे आहेत ना जरा 6, 12 आणि 4 ह्याचेच 20 आहेत. आणि हे सुद्धा घणाघाती हल्ला. पाहूया षटकार जातो आणि हा सुद्धा षटकार पाहायला मिळतोय. लांबच लांब षटकार. बोल ना. सचिन साठी आणि ओंकारसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले. ते सागरदादा पवार दिलगावचे युवा उद्योजक. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 4, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो ओंकारच्या बॅट मधून वैयक्तिक त्याच्या 4 4 8 12 किती खेळला तो. 12 चेंडूवरती 43 धावा खेळतोय तो ओंकार जाधव. वैयक्तिक 43 धावांवरती. पाहूया 50 मारतो का आणि या 50 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले ते सागर पवार यांच्याकडून. या बॉलवरती पाहूया काय होतं आणि चांगली गोलंदाजी केली. पाहूया रनआउट होते का परंतु खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते शिवगर्जना लोहारे संघाचं. वनटुको लास्ट चेंडू आहे आणि या लास्ट चेंडूवरती धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 67. आणि लास्टचा चेंडू मयूरचा
सचिनसाठी पाहूया. सचिन लांबट लांब षटकार मारतोय का आणि बोललो आहे परंतु पाहूया क्षेत्ररक्षण खाली आहे. क्षेत्ररक्षण खेळ करतोय का आणि हा क्षेत्ररक्षण खराब असे क्षेत्ररक्षण पाहूया. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो आणि हा ओव्हर थ्रो मुले धाव संख्येत भर आणि टोटल 6 धावा. नाही धावून 2 आणि 4 ना 2-2 काढल्या धाव किती झाल्या. आणि धावसंख्या 73 वरती पोहोचलेली आहे. 18 चेंडू 73 धावा. मागच्या मॅच मध्ये 24 चेंडू वरती 70 धावा ठोकल्या होत्या परंतु आता 18 बॉल वरती 73 धावा. चला स्पीडअप लोहारे संघ आणि दिल संघ आपल्याला अजून मॅच खेळायचे आहेत. जर आपल्याला 4 ओव्हरच्या जर मॅच खेळायच्या असतील तर आपल्याला लवकरात लवकर सामने खेळवावे लागतील. काय सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिल संघाचे. सचिन आणि ओमकार जाधव वैयक्तिक 43 धावांवरती आहे तो ओमकार. 13 चेंडू आणि 43 धावा. काही चांगली सुरेख फलंदाजी. धावसंख्या 73 आणि गोलंदाजीसाठी आला तो प्रतीक आणि प्रतीक तो ओमकार. पार्ले संघाचा सुशांत मोरे याने 19 चेंडू मध्ये 70 धावा केल्या होत्या. काय फलंदाजी केली होती त्या सुशांत मोरे यांनी. पाहूया ओमकार जाधव सुद्धा मारतोय का 50 आणि पहिला चेंडू ओमकार साठी आणि मागच्या दिशेला मारलेला चेंडू पाहूया सीमारेषा पार होतोय का. सिंगल आहे ना आणि हे सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. तो ओमकारला 44 रनावरती आहे तो ओमकार जाधव. 14 चेंडू आणि 44 धावांवरती खेळतो तो ओमकार जाधव. नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये 18 चेंडूवरती 52 धावा ठोकल्या होत्या. पाहूया तो रेकॉर्ड येतो तो मोडतोय का आणि सचिनसाठी खोदून काढलेला चेंडू पाहूया जेलबाद होतोय का आणि चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते अविनाश आणि हा बाद होतोय तो सचिन. पहिला झटका बसतोय तो सचिनच्या रूपाने दिलेल्या संघाला आणि त्याची दुरा सांभाळायला येतो तो चिंतामणी देवे. त्याच ताकदीचा आणि त्याच्यासारखाच खेळणारा हा चिंतामणी देवे. मागच्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग भेटली नाही परंतु संघाने त्याला सेकंड साठी पाठवलेले. चला फास्ट स्पीडअप चिंतामणी देवे स्पीडअप पटापट आपल्याला खेळायचं आहे. काय गोलंदाजी केली ती प्रत्येकने दाखवून दिलं की मी विकेट घेऊ शकतो. किती हे बलाढ्य संघ असला तरी मी तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे ते प्रत्येकने आपल्याला दाखवून दिलेला आहे. शिवगर्जना लोहारा संघाचा हा कर्णधार. चांगली सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते प्रत्येकचे आडव्याटने केलेला हा बॉल परंतु निर्धाव चेंडू प्रत्येकचा. शिवगर्जना संघाचा हा गोलंदाज प्रत्येक चांगली कामगिरी करतोय. ओमकार जाधव आपल्या साथीदाराला सातत्याने सांगत आहेत की कसं खेळायचं. ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला ढकला लेग साईडला त्याला ढकलू नका. पाहूया आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. चिंतामणी लेग साईडलाच बॉल मारायचा प्रयत्न करत आहे. 4 चेंडू वरती फक्त एकच धावा दिलेत त्या प्रत्येकने आणि हा वाईट चेंडूवरती आपल्याला पाहूया किती रन भेटत आहेत. 1+1 धावा आणि धावसंख्येत बरं आणि धावसंख्येत आहे ती 76. 4 चेंडू 76 धावा. ओमकार आता आपल्याला फक्त षटकार मारून आपली 50 करायची आहे. पाहूया ओमकारच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो का आणि हा उंच उडलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे आणि वेल कॅच म्हणता येईल ते अविनाशचे 44 रनावरती समाधान मानावं लागेल ते ओमकारला.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते अविनाशचं आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रत्येकने आतापर्यंत एक धावा फक्त खर्च केलेला आहे. त्या प्रत्येकने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. प्रत्येकने त्याने दिल्ली संघाला दाखवून दिलं. सलामीचे दोन्ही फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. सचिन आणि ओंकार वैयक्तिक 14 धावावरती बाद होते तो ओंकार आणि फलंदाजी आलाय तो सिद्धेश जाधव. ओंकार यांचं बंधू सिद्धेश जाधव. पाहूया आपल्याला अल्ला पाहायला मिळतोय काय, परंतु काय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती प्रतीकची चांगले गोलंदाजी आणि हा 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते दिलेल्या संघासाठी. आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 78 आणि जिंकण्यासाठी मात्र 79 रनाचा पाठलाग करावा लागेल तो शिवगर्जना लोहारे संघाला. त्या ताकदीचा संघ आहे शिवगर्जना लोहारे संघ. पाहूया पण चांगली गोलंदाजी केली ती प्रत्येकने. खरंच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती या प्रत्येकची शिवगर्जना संघाचा हा गोलंदाज. चला स्पीडअप. दिल संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. तसेच शिवगर्जना लोहारे संघाचे सलामीचे 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. चला चला लवकरात लवकर दिविल संघ स्पीडअप. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. तसेच शिवगर्जना लोहारे संघाचे सलामीचे 2 फलंदाज त्वरित आपण मैदानात पाठवायचे आहेत. आपल्याला यानंतरचे सामने पटापट 4 ओव्हरचे जर खेळवायचे असतील तर लवकरात लवकर मॅच चालू करायचे आहे. अंपायरचे काम पाहतायत ते चिन्मय आणि नितीन शेडगे. चला दिल संघाचे आपल्याला प्लेअर पाहायला मिळत आहेत. राहुल भिल्लारे, सागर कदम, सिद्धेश जाधव, राज शिंदे, सँटी रबाडे या नावाने ओळखला जाणारा हा सँटी दिविल प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड केली होती तोच सँटी म्हणजे संतोष भिल्लारे. साहेब सॉरी पण तुम्ही प्रीमियर लीगचा विषय काढला त्याच्यावरनं आम्हाला खूप नाराज वाटतंय की एवढे जर तुमचे चांगले फलंदाज दिविल संघामध्ये होते तर दिविल संघामधनं प्रीमियर लीगमध्ये फॉर्मच नाही आले. असे जर चांगले खेळाडू जर तुम्ही लपून बसत असाल तर त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही आपल्या विभागामधनं आपलं कर्तृत्व दाखवा. फक्त 6 फॉर्म आले होते. जर एवढे चांगले फलंदाज आहेत तर त्यांनी प्रीमियर लीगचा आनंद उपभोगायला पाहिजे होता. नेक्स्ट टाइम मित्रांनो असं करू नका. तुमचा गेम आहे त्या गेमचा आनंद दुसऱ्यांना पण द्या. यस सर नक्कीच पुढच्या वर्षी दिविल संघाचे फॉर्म नक्कीच येतील. आपल्याला चांगले चांगले फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतील लोहारे प्रीमियर लीग मध्ये. यावर्षी काही अडचण असल्यामुळे प्लेअरने आमच्या फॉर्म भरले नसतील, परंतु मी तुम्हाला हमी देतो की नक्कीच नेक्स्ट इयर तुम्हाला दिविल संघाचे चांगले चांगले फलंदाज आणि गोलंदाज पाहायला मिळतील. ओंकार जाधव, सचिन मोरे, राज शिंदे, सँटी, सागर भिलारे, राहुल कदम असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला लोहारे प्रीमियर लीग मध्ये खेळायला मिळतील. चिंतामणी देवे वर्लीचा स्टार फलंदाज. परंतु चला स्पीडअप स्पीडअप. सलामीचे 2 फलंदाज. नाव काय रे सलामीचे फलंदाज काय? अविनाश आणि सौरभ. स्ट्राईकला अविनाश ना? नाही अविनाश खाली आहे रे. सौरभ स्ट्राईकला येतो सौरभ आणि नॉन स्ट्राईकला येतो अविनाश. चला पहिला चेंडू राजचा सौरभ साठी आणि आखो टप्प्याचा खोलवर टाकलेल्या टप्प्याचा बॉल. हा पाहूया 1 बाउंस चौका जातोय काय? प्लेअर पाठलाग करतोय आणि हा चौकार पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो तो सौरभचा आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 4 धावा. चांगली सुरुवात केली ती शिवगर्जना लोहारे संघाने. लोहारे संघ सुद्धा दाखवून देतोय की आम्ही सुद्धा त्याच ताकदीचा आणि चला पटापट सामना चालू करा.
सचिन आपल्या संघाचे क्षेत्ररक्षण बदल करताना दिसतोय. चला दुसरा चेंडू राजचा पाहूया राज काय करतोय. दुसरा चेंडू सौरभ साठी पाहूया सौरभ काय करतोय. आणि हा वाईट चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि हा गोलंदाजावरती दडपण आलेलं दिसतंय. परंतु राज सुद्धा चांगला गोलंदाज आहे. विक्रोली एक्सप्रेस म्हणून ज्या नावाने ओळखला जातो तोच राज शिंदे 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा राज आपल्याला देवी संघातून पाहताना मिळतोय. दुसरा चेंडू राजचा सौरभ साठी आणि फुलटॉस चेंडू पाहूया. आणि चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते ओंकार जाधवचं. ओंकार जाधव चांगले फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो हा प्लेयर. पाहूया हा तिसरा चेंडू सौरभ साठी. सौरभ काय करतो तो आपल्या संघासाठी. तिसऱ्या जागेवर आणि ऑफ साईडला हलक्यात मारला चेंडू बॉलच्या मागे राहुल भिलारे धावतोय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते राहुलचं. काय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते राहुलचं. 3 धावा झाले ना. 3 धावा आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 10. 3च बॉल ना. 3 चेंडू आणि 10 धावा. लोहारी संघ सुद्धा दाखवून देतोय की आम्ही सुद्धा रनाचा पाठलाग करू शकतो. आणि हा फटका फसलाय पाहूया रनआउट होतोय का. आणि पहिला झटका बसतो तो शिवगर्जना लोहारी संघाला कुणाच्या रूपाने पाहूया. हिट विकेट कोण अविनाश ना गेला. अविनाशच्या रूपाने पहिला झटका शिवगर्जना लोहारी संघाला. मोठा झटका बसलाय तो शिवगर्जना लोहारी संघाला. चला दुसरा प्लेयर पटापट आपल्याला सामने पटापट खेळवायचे आहेत. चला लवकरात लवकर सामने खेळून घ्यायचे आहेत. आणि दुसरा फलंदाज आलाय तो प्रतीक. चांगली गोलंदाजी केली होती प्रतीकने. पाहूया फलंदाजी सुद्धा त्याच ताकदीने करतोय का. त्याने दाखवून दिलं होतं दिल संघाला की मी चांगली गोलंदाजी करू शकतो. मी तुम्हाला जे पार्ले संघाने 87 रनांचं रेकॉर्ड बनवलं होतं ते मी रेकॉर्ड मोडून देणार नाही. आणि ते त्यांनी दाखवून दिलं सुद्धा. 73 रनावरती त्यांनी शेजार धर्म पाळला आहे. नदीच्या पलीकडचाच गाव आपलं दिलील गाव. दिलील आणि लोहारे दोन्ही हे आजूबाजूचे शेजारी गाव आहे. पाहूया राजचा चेंडू प्रतीकसाठी. आणि पाहूया अंपायर काय डिसिजन देत आहेत. आणि हा निर्धाव चेंडू दिलेला आहे अंपायरने. आणि किती बॉल झाले दादा. 5 चेंडू 10 धावा ना. 10 धावा. लास्टचा चेंडू राजचा प्रतीकसाठी. प्रतीक मोठा फटका खेळतो. पाहूया मोठ्या फटक्याचा प्रयत्न पर्यंत बघूया झेल होतो का. आणि जरासं खराब क्षेत्ररक्षण सागर कदम यांच्याकडून. आणि त्या बॉल मागे धावतो तो सँटे. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल दिल संघाचं. दिल संघ फिल्डिंगसाठी जाणला जातो. परंतु चला फास्ट पटापट सामना दिल संघाने करायचा आहे. 1 ओव्हर अखेर धावसंख्या झालेली आहे ती 12. दिल संघाने पहिल्या ओव्हरवरती 14 धावा ठोकल्या होत्या. तशाच लोहारी संघाने सुद्धा 12 धावा केल्या आहेत. आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो दिल संघाचा स्पिनर म्हणून जाणला जातो तो प्रमोद सुतार. स्ट्राईकला तो सौरभ. चांगल्या फटकेबाजीसाठी जाणला जातो हा सौरभ आणि प्रतीक. परंतु त्याच्या समोर प्रमोद सुतार. त्याला दिल संघ पटापट आपण सामने चालू करून घ्यायचे आहेत. पहिला चेंडू प्रतीकसाठी. फुलटॉस चेंडूवरती पाहूया झेल बाद होतोय का. आणि पहिला झटका सौरभच्या रूपाने. चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रमोद सुतार यांची. पहिला झटका दिलेला आहे तो प्रमोदने. मागच्या मॅच सुद्धा मध्ये पहिलाच झटका दिला होता त्याने. 420चा झटका दिलाय तो
सौरभच्या रूपाने शिवगर्जना लोहारे संघाला आणि त्याची धुरा सांभाळायला लागतो. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला विके कुणाल सॉरी कुणाल चला पटापट सामने चालू करा. प्रमोद सुतार आपल्याला विनंती आहे, दिविल संघ खरंच आपल्याला विनंती आहे की आपण पटापट सामने चालू करून घ्यायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रमोदने दाखवून दिलं दिविल संघ खूप ताकदीचा संघ आणि हा मारलेला चेंडू पाहूया. खराब असं चेंडू टाकला होता. त्या चेंडूवरती रन आहेत ना, रन देणार ना. डॉट चेंडू दिलेला अंपायरने. डेड बॉल दिलेला आहे. अंपायर डिसिजन आपल्याला मानावं लागेल. शिवगर्जना लोहारे संघ एक मिनिट पंच काय डेड बॉल ना. ओके चला दुसरा आणि हलक्या हाताने परंतु लेग बाय रनने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेवरती पाहूया रनआउट होते का. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल ओंकार जाधवचं. चला स्पीड अप. काय गोलंदाजी म्हणता येईल प्रमोदचे. सुरेख गोलंदाज प्रमोद. बोल ना. चालू आहे मॅच आपलीच आहे चालू. हा लाईव्ह आहे. आणि हा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपला प्रमोदच्या गोलंदाजीमधून. हा बोल झाला. पहिला जिंकलो होता, दुसरा पण जिंकत आलोय. बघू तरी पण बघ लाईव्ह आहे मॅच. बघ 3 चेंडू झाले ना. आणि हा चौथा चेंडू आणि हा अंपायरचे दोन्ही हात समांतर आणि हा वाईट चेंडू. पाहूया कुणाल आपल्या बॅट मधून मोठे फटके खेळतो का. परंतु त्याच्या समोर चांगला बॉलर आहे तो प्रमोद. आणि हलक्या हाताने मारलेला चेंडू आणि हा झेलबाद होतोय तो कुणाल. प्रमोद सुतार दाखवून देतोय की मीही त्याच ताकदीचा फलंदाज. चला पटापट सामना आपल्याला चालू करायचा आणि त्याची जागा सांभाळायला आलाय तो. चला सेमीफायनल आणि फायनलचा आपला सामना आपल्याला खेळवायचा आहे. बॅट्समनचे नाव बॅट्समन नेम ऋतिक. चला पटापट ऋतिक. लास्ट चेंडू आहे प्रमोदचा आणि ऋतिक पाहूया मोठा फटका खेळतोय का. फुलटा चेंडूवरती घनाघाती हल्ला केला आहे. 1 बाउन्स चौकार. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 19. जिंकण्यासाठी मात्र ओव्हर झाली. ओव्हर झाली. 12 चेंडूवरती किती पाहिजे. 19 झालेत ना रन. 19 12 चेंडूवरती 60 रनाचं काहीस सोपं आणि काहीस मोठं आव्हान असेल ते शिवगर्जना लोहारे संघाला. पाहूया शिवगर्जना लोहारे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो का. कारण आपल्याला स्ट्राईकला जो फलंदाज पाहायला मिळतो तो प्रत्येक. परंतु त्या ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया गोलंदाजचे नाव. अरे बापरे सँटे. दिविल संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची DVL प्रीमियर लीग मध्ये ज्याची निवड केली होती तो सँटे. रबाड्या नावाने ओळखला जाणारा संतोष भिल्लारे. पहिला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती संतोषची. पार्ले संघाचा कॅप्टन आणि उंबरकोट संघाचा कॅप्टन तसेच दिविल संघाचा जो कोण असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. आणि लोहारे संघाचा प्रतिनिधी कोण असेल त्यांनी सुद्धा
माईकशी संपर्क साधा. दुसराही चेंडू हा निर्धाव चेंडू. बोलतो तिन्ही कर्णधार आले असतील, सॉरी 2 कर्णधार आणि 2 प्रतिनिधी आले असतील तर आपण त्यांच्या समोर आले का चिठ्ठ्या दाखवून घ्या. ज्या चिठ्ठ्या उचलून 2 जण उचलतील, जे उचलला संघ जाईल त्यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना होईल आणि जे राहील तो फायनलला जाईल. ओके. नाही तुम्ही चिठ्ठ्या उडवा, न असणाऱ्याला आपण बोलून उचलायला सांगू. हे टेबलवरती घे ना तिथं. हा त्याला तिथंच आधी उभा राहू दे, त्याला तिथंच उभा राहू दे. थांब तिथंच उभा राहा. 2 ज्या चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना होईल आणि दुसरी टीम हे फायनलला पुढे जाईल. तुला ज्या आवडतील त्या उचल. आणि सेमीफायनलचा लॉट उडलेला आहे. जो विजयी संघ असेल तो फायनलला खेळेल आणि पार्लेवाडी संघ आणि हुबारकोट संघामध्ये सेमीफायनलचा सामना होईल. दिविल संघ आणि शिवगर्जना लोहारे संघ यातला जो विजयी संघ होईल तो डायरेक्ट फायनलला खेळला जाईल. याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि जिंकण्यासाठी मात्र 6 चेंडू मध्ये किती पाहिजे रे? 53. 7 चेंडू मध्ये 53 रनाची आवश्यकता आहे ती शिवगर्जना लोहारे संघासाठी. मला वाटते दिविल संघ फायनलच्या दिशेने मजल मारताना पाहायला मिळणार आहे. आपल्याला काय गोलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला संतोष यांच्याकडून. उर्फ रबाडा नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू संतोष भिलारे दिविल संघाचा अष्टबलू गोलंदाज म्हणता येईल तो. तसेच आता आपल्याला डोंबिवलीचे एक्सप्रेस पाहायला मिळते ते राहुल कदम, तो सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे. दिविल संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. पहिला चेंडूवरती घणाघाती हल्ला पाहूया, जेल वाजवतोय का? परंतु पहिलाच आणि हा चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते आमचे बंधू राहुल भिलारे सुद्धा विशाल सावंत यांच्यातर्फे टॉच उडवण्यात येईल. अनिकेत 11 उंबारकोंड आणि पार्लेवाडी या दोन्ही संघामध्ये आपल्याला टॉच पाहायला मिळतोय. राहुलचा चेंडू, दुसरा चेंडू पाहूया. हाफ टॅकर बॉल आणि 1 बाउन्स चौकार. चला आपल्याला टॉच पाहता येतोय. अनिकेत 11 उंबारकोंड आणि पार्लेवाडी. नाणेफेकीचा कौल हा कुणाकडे रे? उंबारकोंड संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तो उंबारकोंड संघाने. बॉल किती आले? बॉल द्या. 4 चेंडू मध्ये 47 रनाची आवश्यकता आहे ते दिविल या संघाला. दिविल संघ विजयाच्या दिशेने धाव घेत आहे आणि फायनलचा दरवाजा त्यांनी ठोकवलेला आहे. पाहूया. आणि हलक्या दने मारलेला चेंडू आणि त्या चेंडूवरती झेल घेतो तो संतोष भिलारे उर्फ रबाडा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. या ना आता तुम्ही बसा, मी फायनलला करतो. मग बॅटिंग आहे तुमची, चालेल करतो. मला प्लेअरचे नाव. आणि आता आलाय तो साहिल, छोटासा खेळाडू केदार जाधव यांच्यासारखा यांच्या हाईटचा असलेला हा साहिल आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. दिविल संघ विजयाच्या दिशेने धाव घेत आहे. सुरेख अशी गोलंदाजी राहुल कदम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि हलक्या त्याने मारलेला चेंडू एक धावेवरती समाधान मानावं लागेल. पाहूया. सुरेंद्र भिलारे यांना यश आले नाही, मात्र दिविल संघाचा अनुभवी असा खेळाडू सुरेंद्रजी भिलारे यांनी या संघाला इथपर्यंत आणलेला आहे.
या संघाचं जर यश जर म्हटलं जाईल तर ते सुरेंद्र भिल्लारे आणि विनोदजी सकपाल यांना देण्यात येईल, कारण हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमसाठी खूप योगदान देतात. आणि हा चौकार लास्ट चेंडू आपल्याला मला वाटते पाहायला मिळेल. बॉल द्या. सुरेंद्रजी भिल्लारे आणि विनोदजी सकपाल यांचे यश या टीम मागे आहे, ज्यांनी टीम आपल्याला इथं पर्यंत आणलेले आहे ते सुरेंद्रजी भिल्लारे आणि स्वतः ते गावावरून आलेले आहेत तिथे हा सामना खेळण्यासाठी. चला लास्ट चेंडू हा निर्धाव चेंडू आणि दिविल संघ हा विजयी संघ ठरलेला आहे आणि फायनल साठी हा संघ पोहोचलेला आहे. फायनलचा दरवाजा ज्या संघाने उघडलेला आहे तो हा दिविल संघ. पाहूया अनिकेत 11 उंबारकोंड संघ आणि कालकाई माता पार्लेवाडी या दोन संघामध्ये आपल्याला चर्चेचा सामना पाहायला मिळेल. त्या संघामधील जो संघ येईल तो दिविल या संघा समोर खेळेल. खरोखर दिविल संघाचं हार्दिक अभिनंदन. माझ्याकडून राऊंड गेलं. निलेशजी शिंदे यांचं सुद्धा या संघासाठी खूप योगदान आहे. सुरेंद्र भिल्लारे, विनोद सकपाल आणि निलेशजी शिंदे यांचं खूप खूप आभार. त्यांनी हा संघ निर्माण केला आणि इथपर्यंत पोहोचवला. या संघाचा सामनावीरचा